प्रव्या संजाल में आपका स्वागत है। मैं हूं ओमकार मणि। आइए नजर डालते हैं आज की मुख्य खबरों पर। कुराडे बोलते हैं, राहणार जिजाऊ सोसायटी कोपा कल्याण वेस्ट। आज दुपारच्या दरम्यान आम्ही 12-13 जण तिथे राहत होतो। त्यांच्या मीटर काढून देण्यात आलेले आणि पूर्ण कुठलीही सूचना न देता ते मीटर काढलेले। कल्याण पश्चिम में ओकबाग स्थित जिजाऊ सोसाइटी को मरम्मत करने की हिदायत कल्याण डोंबिवली महानगर पालिका द्वारा दी गई थी। सोसाइटी प्रबंधन ने महानगर पालिका की हिदायत की उपेक्षा की। मंगलवार को महानगर पालिका कर्मचारियों ने सोसाइटी की बिजली मीटर और पानी आपूर्ति के मीटर निकाल दिए। निवासियों का कहना है कि महानगर पालिका द्वारा किसी तरह की सूचना नहीं दी गई और मीटर निकाल कर ले गए। अब बारिश में हम सब कहाँ जाएं? ठीक से बोलना। एक मिनट। हाँ अंकल से वीडियो के कितनी बार नोटिस लगाया? मेरा टाइम कितना टाइम लगाया? 4 बार लगाया मैंने जो नोटिस नाही 10 लावले। जो मेन मुद्दा तो त्याला विचारा सगळ्यांना त्याला सांगा तुम्ही त्याला विचारा किती वेळा नोटीस करा आई बरं जाऊ दे, ठीक आहे। तुम्ही आम्हाला कल्पना द्यायला पाहिजे होती ना, आम्ही घरात राहतो ना। साहेबांशी फोन करा की बोला नाही सर, आम्ही साहेबांवर साहेबांशी बोला तुम्ही आम्हाला काय नाही कल्पना दिली मीटर काढायच्या आधी? कॉन्ट्रॅक्ट साहेबांशी बोलून घ्या किंवा वार्ड ऑफिसरशी बोलून घ्या। सर मी जिजाऊ सोसायटी ओकबाग या बिल्डिंगमध्ये राहते आणि आम्हाला कोणती पूर्वकल्पना न देता आमचे मीटर पाडून दिले। सुमारे 3:10 वाजता कंत्रे साहेब आले होते। त्यांनी आम्हाला कोणती पूर्वकल्पना नाही दिली आणि आमच्या संपूर्ण बिल्डिंगची लाईट घालवली, मीटर सकट काढून दिलेले आहे। ही जिजाऊ सोसायटी माझ्याकडे शीतल शिंपी आहे। सुमारे 3:10 वाजता मी माझ्या लेकीला आज हाफ डे होता म्हणून लेकीला घ्यायला गेली तर त्यांना मला दिसले ऑफिसर, म्हटलं असेल बघायला गेली काही माणसं असते। तर जेव्हा रिटर्न आले मी 3:20च्या दरम्यान तर सर्व मीटर काढण्यात आले आणि मी विचारलं की का काढले तर बोलताना KDMCचं काम चालू। मग त्यानंतर आम्ही वरती घेऊन म्हणजे सर्वांना बोलवलं। म्हणजे याच्या आधी कोणालाही माहीत नव्हतं की माणसं आले मीटर काढतात। सर्वांना हेच वाटत होतं की लाईट गेली आहे आणि जर मी गेली नसती खाली किंवा काही झालं तर कळालंच नसतं। सर्व ह्याच ग्रुपमध्ये असते की लाईट गेली आहे आणि यांनी न सांगता काही मीटर काढलं। कंत्रे साहेब आले आणि तसा व्हिडिओसुद्धा रेकॉर्डिंग आम्ही करून ठेवले आणि आमचे मीटर स्वतःच्या हक्काचे मीटर यांनी काढले, त्यांचा काही अधिकार नसताना नाही। बिल्डरशी पण बोलणं झालं, त्यांनी 8 महिने अवधी पण दिला की चला 8 महिने तुम्ही राहून आपण 8 महिने त्यांचा प्लान जोपर्यंत येत नाही आणि आम्ही असे लेखी स्वरूपात ॲप्लिकेशन पण केलं आहे की आम्ही आमच्या म्हणजे होतं ना जिम्मेदारीवर आम्ही तिथे राहतो। आमच्या बिल्डिंग अशी आहे की अजून कोणीही व्हिजिट करू शकतं की त्याला काही धोका नाही। एवढे आम्ही इतक्या वर्ष राहिले, अजून पूर्ण 50 वर्षही नाही झाले, निदान 47 वर्ष झाले, पण अजून आमच्या शिळा सुद्धा जातो। KDMCची 15 ते 20 दिवस आधी नोटीस आली होती की तुमचे इमारत धोकादायक आहे। ती नोटीस त्यांनी लावली होती आणि तुमचं पाणी आणि वीज बिल काढण्याचे म्हणून त्यांनी सांगितलं होतं। पण आज दुपारच्या नंतर हे आले, कोणालाही न कल्पना देता काढून दिले। मीटर काढल्यानंतर जे सोसायटी सभासद जे राहणारे ते खाली आले, त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की KDMCची नोटीस आहे, तर्फे आलेलं आहे आणि त्यांनी ते मीटर काढून दिले आणि तुम्ही तिकडे या, आम्ही तुम्हाला परत मीटर लावून देतो। आणि दुपारी 3 वाजल्यापासून आम्ही महानगरपालिकेची चक्र मारतोय। कोणी म्हणतं इकडे जा, कोणी म्हणतं थोरात साहेबांकडे जा, कोणी म्हणते आयुक्तांकडे जा, कोणी कमिशनरकडे जा आणि याच्यामध्ये हे काय करू शकत नाही कारण ते तुमचे धोकादायक आहे, तुम्हाला रिकव्हरी करावीच लागणार आहे। ह्याच्यात तुम्ही रिकव्हरी करत नव्हते म्हणून तुमचं मीटर कापण्यात आलेलं आहे हे त्यांनी सांगितलं। करायला आम्हाला काय हरकत नाही, पण आम्हाला हे पावसाळ्यापर्यंत ते राहून द्यावं, 4 ते 5 महिने आम्हाला वेळ द्यावा, आमचे मीटर लावण्यात यावे आणि आमचे पाणी चालू करण्यात यावं। आमची हीच विनंती, निदान काही महिने तरी आम्हाला मुदत वाढ कर, पावसाळा जायसर आम्हाला आमचे मीटर लावून पाहिजे आणि नंतर आम्ही घर शोधू, असं नाही। जिजाऊ सोसाइटी से बिजली और पानी का मीटर निकाल देने के बारे में महानगर पालिका के क प्रभाग के सहायक आयुक्त धनंजय थोरात से पत्रकारों ने वस्तुस्थिति की जानकारी पूछने पर उन्होंने इसे नियमानुसार कार्रवाई बताया। सदर बिल्डिंगचं सबस्टोरेट केलं होतं, त्याच्यानुसार ती बिल्डिंग C1 होती, त्यानुसार आपण ती अति धोकादायक डिक्लेअर केली होती। त्यामुळे तिथल्या रहिवासी लोकल कंप्लेंट पण आली, त्यामुळे त्यांनी स्वतःच सबस्टोरेट केलं। त्यांनी केलेल्या सबस्टोरेटमधला त्याचा रिपोर्ट C2A म्हणजे धोकादायक म्हणून आला होता। तेव्हा ती बिल्डिंग त्यांना रहिवासी मुक्त करून रिपेअर करण्याची अशी कामं होती।
आता ही 2 रिपोर्ट आल्यामुळे आपण हा रिपोर्ट टेक्निकल ॲडमिनिस्ट्रेशन कमिटीसमोर ठेवला. त्याच्यात पण असं समोर सांगितलं गेलं झालं की सदरच्या रहिवाशांनी बिल्डिंग रहिवासी मुक्त करावी व बाबतीत पुढचं हे दुरुस्त कसं होईल वगैरे यावर पुढे निर्णय घेण्यात येतील. याबाबत संबंधितांना वारंवार नोटीस देण्यात आल्या होत्या. याबाबत गेल्या वर्षी पण गेल्या आठवड्यात नोटीस देण्यात आली की आपण रहिवासी मुक्त करावं आणि जेणेकरून पाऊस सुरू झाला तर कुठलीही हानी होऊ नये म्हणून महापालिकेनं नोटीस देण्यात आली आणि त्या अनुषंगाने आज ती कारवाई करण्यात आली आहे. त्यांचं पाणी कनेक्शन आणि लाईट कनेक्शन तोडण्यात आलं. और भी है देखते रहिए हमारे अगले